हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला, आज आपण लेसन नंबर 14 स्टार्ट करणार आहोत. अल्जेब्राइक फॉर्म्युला अँड एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर. एकदम इझी लेसन आहे. तुम्ही जर नीट पहिल्यापासून नीट प्रॉब्लेम ह्याचे सोडवले तर तुम्हाला खूप सोपा जाईल हा लेसन. तर आता इथे बघा, पहिला क्वेश्चन काय आहे? एक्सपांड. तर एक्सपांड कुठली व्हॅल्यू एक्सपांड करायची आहे? 5a प्लस 6b ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता ह्याचा एक फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला कुठनं आला तो आपण बघूयात. आता इथे बघा, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय? ए प्लस बी दोनदा मल्टिप्लाय झाले एकमेकांशी, बरोबर. ए प्लस बी इंटू ए प्लस बी म्हणजेच ए प्लस बीचा स्क्वेअर ना. मग आता हा फॉर्म्युला कसा तयार झाला आपण बघू. या एनी आधी या ए प्लस बीला मल्टिप्लाय करायचं या ब्रॅकेटला. ते करूयात आपण. बघा, ए इथे बाहेर घेऊ, ए प्लस बी, बरोबर. आता बीला साईन कुठला आहे? प्लस. तो प्लस इथे आला, प्लस बी. आणि परत बीने आपण काय करायचंय? या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे ए प्लस बीला, बरोबर. म्हणजे दोन्ही मल्टिप्लिकेशन झालं. मग आता काय येईल? ए इंटू ए काय येतं? ए स्क्वेअर येतं. प्लस ए इंटू बी काय येतं? ए बी येतं. प्लस बी इंटू ए काय येतं? ए बीच येतं. तुम्ही बी ए पण लिहू शकता. प्लस बी इंटू बी काय येतं? बी स्क्वेअर, म्हणजे प्लस बी स्क्वेअर आलं. म्हणजे आता काय झालं? ए स्क्वेअर प्लस आता ए बी दोन वेळा झाले, म्हणजे काय झालं? 2ab प्लस बी स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आपला कुठला तयार झाला? ए प्लस बी स्क्वेअरचा. आता दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथे सेम करायचं आहे. ए मायनस बीनी ए मायनस बीला मल्टिप्लाय करायचं आहे, बरोबर. मग आता परत या एने आपण या ए मायनस बीला मल्टिप्लाय करू. ए इंटू ए मायनस बी. आता मध्ये साईन कुठला येणार? मायनस येणार, कारण बीला साईन मायनस आहे. सो मायनस बी इंटू परत काय येणार आहे? ए मायनस बी. सो इज इक्वल टू ए इंटू ए स्क्वेअर. ए इंटू मायनस बी मायनस ए बी, मायनस ए इंटू बी मायनस ए बी. आणि मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. सो प्लस बी स्क्वेअर, बरोबर. आता इथे येणार आहे ए स्क्वेअर. ए बी दोन वेळा झालाय, पण मायनस आहे, म्हणजे काय येणार आहे? मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग हा फॉर्म्युला कशाचा तयार झाला? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले आपल्याला आता हे जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे एक्सपांड, ह्याच्यामध्ये आपण यूज करणार आहे. आता इथे बघा, 5a दिले आणि 6b दिले. मग ह्याच्यात ए कुठला आहे तर तो आपण लिहून घेऊ. चला, इथे आता मग आपण काय लिहून घ्यायचं आहे सोल्युशनमध्ये? हिअर ए इज इक्वल टू 5a आणि बी इज इक्वल टू 6b. कारण आपल्याला फॉर्म्युला काय यूज करायचा आहे तो आपण लिहून घेऊ एकदा. फॉर्म्युला काय आहे आपला? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्ही प्रत्येक वेळेस लिहायचा आहे, म्हणजे तुमचा तो पाठ होईल. मग आता हे आपण यूज करायचं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, ए म्हणजे पूर्ण 5a आहे बरं का, आणि बी म्हणजे पूर्ण 6b आहे. मग आता आपला फॉर्म्युला काय आहे? प्रॉब्लेम काय आहे? 5a प्लस 6b स्क्वेअर. आता ए स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर? 5aचा स्क्वेअर प्लस 2 असंच ठेवायचं आहे. इंटू ए काय आहे आपला? 5a इंटू बी काय आहे? 6b प्लस बी स्क्वेअर. बी म्हणजे काय आहे? पूर्ण 6b, म्हणजे 6bचा स्क्वेअर. कळलं इथपर्यंत? आता 5aचा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर किती आहे? 25 आणि एचा स्क्वेअर ए स्क्वेअर, बरोबर. इथे बघा, 6 5 30 इंटू 2 इज 60, म्हणजे इथे येईल 60ab. ए आणि बी तसंच राहणार आहे. प्लस 6चा स्क्वेअर किती आहे? 36 आणि बीचा स्क्वेअर किती येईल? बी स्क्वेअर. म्हणजे हे फायनल आन्सर आपल्याला मिळालं. ठीक आहे ना? एकदम सोपं. फॉर्म्युला जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला एकदम सोपं जाईल. चला, नेक्स्ट लगेच सॉल्व्ह करायला घेऊ आपण. सेकंड बघा काय आहे? ए अपॉन 2 प्लस बी अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता इथे सांगा ए काय आहे? ए म्हणजे आहे ए अपॉन 2 आणि बी म्हणजे आहे बी अपॉन 3. कारण हा फॉर्म्युला आपल्याला सगळीकडे यूज करायचा आहे. ठीक आहे. चला, मग इथे लिहून घेऊ आपण. हिअर ए इज इक्वल टू ए अपॉन 2 आणि बी इज इक्वल टू बी अपॉन 3. इथपर्यंत कळलं? आता आपण फॉर्म्युला यूज करूयात. फॉर्म्युला एकदा परत लिहून घेऊयात आपण. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला आहे. मग आता इथे खाली लिहून घेऊ आपण. ए अपॉन 2 प्लस बी अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एचा स्क्वेअर, म्हणजे कशाचा स्क्वेअर? पूर्ण ए अपॉन 2चा स्क्वेअर
प्लस 2 इंटू ए आहे आपला A/2 इंटू बी आहे आपला B/3 आणि इंटू बी स्क्वेअर म्हणजे B/3 ब्रॅकेट स्क्वेअर. कळलं इथपर्यंत? चला आता स्क्वेअर करा. एचा स्क्वेअर किती येणार आहे? ए स्क्वेअर. 2चा स्क्वेअर येणार आहे 4 प्लस आता इथे बघा, इथे मल्टिप्लिकेशन करायच्या आधी इथे 2 मल्टिप्लिकेशनला आहे ते डिव्हिजनला आहे, म्हणजे हा 2 आणि 2 कट होईल. बरोबर, 2 1 2 म्हणजे वरती काय राहिलं? फक्त ए बी राहिलं आणि डिनॉमिनेटरला काय राहिलं? 3 प्लस इथे काय येईल? बी स्क्वेअर अपॉन 3चा स्क्वेअर किती आहे? 9. सो हे फायनल आन्सर आपल्याला मिळालं. एकदम सोपं आहे. तुम्ही तुमचं पण आता हे 2 तुम्ही प्रॉब्लेम जर बघून ठेवले असतील आणि ह्याच्या पुढचे प्रॉब्लेम तुम्ही तुमचे सुद्धा सॉल्व्ह करू शकता आणि मग व्हिडिओमध्ये बघा की तुमचा आन्सर बरोबर आलाय का. चला थर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. 2p मायनस 3q ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे बघा, लिहून घेऊ आपण. इथे ए काय आहे? हिअर ए इज इक्वल टू 2p आणि बी इज इक्वल टू आहे 3q. ठीक आहे, इथे मायनस साईन घ्यायचं नाही आहे कारण हा आपला फॉर्म्युलाच आहे ना की ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग त्याच्याकरता बीची व्हॅल्यू इथे काय आहे? फक्त 3q आहे. चला मग लिहून घेऊ आपण. इथे फॉर्म्युला काय लिहून घ्यायचा आहे? आता ए मायनस बीचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे आपण. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. चला मग आता हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. मग आता आपण इथे काय लिहिणार? 2p मायनस 3q ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 2pचा स्क्वेअर मायनस 2 घ्यायचं. हे 2 बरेच जण घ्यायला विसरतात बरं का, हा विसरायचा नाही आहे. 2 इंटू 2p इंटू 3q, कारण 2 इंटू काय आहे? ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे ह्या 3qचा स्क्वेअर. मग इथे येणारे 2चा स्क्वेअर किती आहे? 4p स्क्वेअर मायनस 2 2 जा 4 4 3 जा 12. सो इथे येणार आहे 12pq प्लस 3चा स्क्वेअर किती आहे? 9q स्क्वेअर. सो हे आन्सर आपल्याला मिळालं. 2p मायनस 3q ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. चला आता फोर्थ सोडवायला घेऊ आपण. फोर्थ काय आहे? x मायनस 2/x ब्रॅकेट स्क्वेअर. चला इथे लिहून घेऊ आपण. हिअर a इज इक्वल टू x अँड b इज इक्वल टू 2/x. फॉर्म्युला कुठला येणार आहे? a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. चला म्हणजे तुम्हाला फरक कळला असेल आतापर्यंत. ए प्लस बी आणि मायनस बी मध्ये फरक काय आहे? फक्त इथे मायनस असेल तर मायनस 2ab आहे, प्लस असेल तर प्लस 2ab आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग इथे येईल x मायनस 2/x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एचा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर होणार आहे? एक्सचा स्क्वेअर मायनस 2 असाच राहील इंटू ए म्हणजे आहे x, बी म्हणजे आहे 2/x प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 2/xचा स्क्वेअर. सो इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस, आता इथे बघा एक्स आणि एक्स कॅन्सल होणार आहे. एक्स वन जा एक्स बरोबर, म्हणजे काय राहिलं इथे? मायनस एक्स दोन्हीकडनं गेला म्हणजे 2 इंटू 2 4 राहिलं फक्त. सो -4 प्लस 4 काय येणार आहे? एक्स स्क्वेअर. हे आपलं फायनल आन्सर. एक्स मायनस 2/x ब्रॅकेट स्क्वेअर. चला नेक्स्ट सॉल्व करूयात लगेच. फिफ्थ आहे ax प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे ए काय आहे? हिअर a इज इक्वल टू आहे ax आणि b इज इक्वल टू आहे by आणि प्लस आहे म्हणजे फॉर्म्युला कुठला? a प्लस बीचा फॉर्म्युला. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर. चला मग आता काय येणार आहे? ax प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एचा स्क्वेअर म्हणजे axचा स्क्वेअर प्लस 2 इंटू ax इंटू by प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथे बघा कसं येणार आहे? ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू काय येणार आहे? हे सगळं एकत्रच येणार आहे ax by बरोबर प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर. दिस इज अवर फायनल आन्सर. लिहून घ्या हे फायनल आन्सर. चला नेक्स्ट मी लिहून घेतलं 7m-4. आता इथे आपण काय लिहिणार आधी? हिअर a इज इक्वल टू 7m अँड b इज इक्वल टू 4.
फॉर्म्युला कुठला येणार आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो इज इक्वल टू येईल ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो आपण खाली लिहून घेऊ 7m मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एचा स्क्वेअर म्हणजे कशाचा 7mचा स्क्वेअर मायनस 2 इंटू 7m इंटू बी म्हणजे आहे 4 प्लस 4चा स्क्वेअर. ठीक आहे. सो इज इक्वल टू 7चा 4 स्क्वेअर किती आहे 49 आणि येईल एम स्क्वेअर मायनस 7 4 जा 28 28 2 जा 56 म्हणजे इथे 56 काय येईल एम येईल प्लस 4चा स्क्वेअर किती आहे 16. सो हे फायनल आन्सर आपल्याला मिळालं 7m मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. खूप इझी आहे, ह्याची न बघता सोडवायची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये एकदम पटापट सोडवता येईल. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपला आहे एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आपण काय लिहून घेणार आहे पहिले हिअर ए इज इक्वल टू एक्स बी इज इक्वल टू 1/2. फॉर्म्युला लिहूयात आपला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग फॉर्म्युलाप्रमाणे आपण कसं लिहिणार आता एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए म्हणजे आहे एक्स बी म्हणजे आहे 1/2 प्लस 1/2चा स्क्वेअर. चला इथपर्यंत आलं. पुढे बघा एक्स स्क्वेअर येणार आहे इथे 2 2 कॅन्सल होईल 2 1 जा 2 बरोबर म्हणजे काय राहणार फक्त प्लस एक्स प्लस 1 अपॉन काय होणार आहे 2चा स्क्वेअर 4. सो हे मिळालं आपल्याला आन्सर. चला याला ब्रॅकेट करून घेऊ. लास्ट क्वेश्चन सॉल्व करू या फर्स्ट क्वेश्चन मधला 8 a मायनस 1/a ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे लिहून घ्या पहिले हिअर a इज इक्वल टू a अँड b इज इक्वल टू 1/a. फॉर्म्युला कुठला येणार आहे आपला a मायनस बीचा येणार आहे आता a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. चला सो इथे बघा काय लिहिणार आपण इथे a मायनस 1/a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बरोबर मायनस 2 इंटू ए म्हणजे एच आहे सो आपण असाच लिहूयात. बी म्हणजे काय आहे 1/a सो इंटू येईल 1/a प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर 1/aचा स्क्वेअर. सो इज इक्वल टू येईल ए स्क्वेअर. इथे बघा ए जाईल कॅन्सल होईल म्हणजे इथे काय राहणार फक्त मायनस 2 प्लस 1/a स्क्वेअर. हे आन्सर आपल्याला मिळालं. चला आता क्वेश्चन 2 मध्ये बघा काय विचारले विच ऑफ द ऑप्शन्स गिवन बिलो इज द स्क्वेअर ऑफ द बायनॉमियल 8 मायनस 1/x. आता हे बघा हे बुकमध्ये हे खाली ऑप्शन दिलेले आहेत तर आधी आपण हे सॉल्व्ह करून बघूयात. 8 मायनस एक्सचा काय सांगितलं आहे स्क्वेअर सांगितलं आहे म्हणजे मग आपण काय लिहायचं 8 मायनस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर. चला त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आता इतक्या लिहिला आपण म्हणजे मग काय येणार आहे 8 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी प्लस बीचा स्क्वेअर बरोबर. हे ए आहे आणि हे बी आहे म्हणजे आन्सर काय येणार आहे 64 मायनस 8 2 किती आहे 16 सो 16/x प्लस 1/x स्क्वेअर म्हणजे मग कुठला ऑप्शन येणार आहे. सो या बुकमधला बघा इथे थर्ड ऑप्शन येणार आहे 64 मायनस 16/x प्लस 1/x स्क्वेअर. सो इथे आन्सरमध्ये लिहून घ्या आन्सर थर्ड ऑप्शन 64 मायनस 16/x प्लस 1/x स्क्वेअर. चला लगेच थर्ड सॉल्व करूयात आपण. चला आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑफ विच ऑफ द बायनॉमियल्स गिवन बिलो इज m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 14mnpq प्लस 49p स्क्वेअर q स्क्वेअर. म्हणजे ह्याचं कुठलं एक्सपान्शन असणार म्हणजे आता हे सॉल्व केलेलं आहे बरोबर हे एक्सपांड केलेलं आहे तर आपल्याला काय हवंय आपल्याला ह्या ऑप्शनमधला की ते कुठला आन्सर असेल ह्याच्यातलं. तर इथे बघा आता तुम्ही नीट लक्ष दिलं तर m स्क्वेअर n स्क्वेअर म्हणजे आपण एचा स्क्वेअर करतो म्हणजे इथे ए काय असू शकतो m आणि n बरोबर. इथे साईडला देऊन घेऊ आपण इथे m आणि n बरोबर. मग 14mnpq आहे तर 14 कधी येईल आता इथे 49 कशाचा स्क्वेअर आहे 7चा स्क्वेअर आहे म्हणजे 7pq असणार आहे म्हणजे इथे असणार आहे प्लस 7pq आणि जेव्हा 7ला आपण 2 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा येतं 14 म्हणजे हे mn प्लस 7pq हा याचा स्क्वेअर असणार आहे.
बरोबर. तर ह्याचा स्क्वेअर करून आपण बघूयात की हे आन्सर आपल्याला मिळत आहे का. चला इथे सॉल्व करू मग. mn प्लस 7pq ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू mn ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू mn इंटू बी काय आहे 7pq प्लस 7pqचा स्क्वेअर इज इक्वल टू m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 7 टू 14 mnpq प्लस 49 p स्क्वेअर q स्क्वेअर मिळालं आपल्याला. हे म्हणजे आपला आन्सर काय आहे फायनल ते इथे लिहून घेऊ. आन्सर किती ऑप्शन आहे तो 4th ऑप्शन आहे. 4th mn प्लस 7pq. चला हे मार्क करून घ्या ऑप्शन सगळ्यांनी. चला बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे यूज अन एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यू. म्हणजे आता इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून आपल्याला ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची. तुम्ही काय कराल नाही तर 997 इंटू 997 करून मोकळं व्हाल. म्हणजे ते इथे नाही सांगितलं नाही आपल्याला काय वापरायचं ते एक्सपान्शन फॉर्म्युला. मग तो इथे कसा वापरायचा तर आता आपल्याला इथे बघा आपल्याला काय माहिती आहे 997 सोल्युशनमध्ये लिहून घ्या म्हणजेच काय आहे 1000 - 3 बरोबर. मग 1000 - 3 मग देअर फोर आपण असं लिहू शकतो की 997चा स्क्वेअर म्हणजेच 1000 - 3चा स्क्वेअर बरोबर. मग आता हे काय झालं हा कशाचा स्क्वेअर आहे ओळखलं का तुम्ही a - b ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याला मिळाला इथे कुठला मिळाला a - b ब्रॅकेट स्क्वेअर. मग तो फॉर्म्युला इथे यूज करायचा. म्हणजे इथे आपण काय लिहायचं मग हा आपल्याला इथे मी लिहून देते तुम्हाला. हे मिळालं आहे आपल्याला a हे मिळालं आहे आपल्याला b. ठीक आहे. मग आता आपण काय करतो पहिले a स्क्वेअर म्हणजे 1000चा स्क्वेअर मध्ये मायनस आहे म्हणजे मायनस येईल 2 इंटू a इंटू b प्लस बीचा स्क्वेअर बरोबर. इथपर्यंत कळालं. आता 1000चा स्क्वेअर काय येतो 1000चा स्क्वेअर म्हणजे 3 0 वाढतील फक्त 1च्या पुढे. सो 1 2 3 4 5 6 बरोबर. मायनस 3 2 6 6 इंटू 1000 किती 6000 सो येईल मायनस 6000 प्लस 3चा स्क्वेअर येणार आहे 9. मग आता याची व्हॅल्यू फाइंड करा. काय करायला लागेल इथे मायनस सबट्रॅक्शन करायला लागेल आपल्याला पहिले. सो इथे 1 0 0 0 0 0 0 मायनस काय येईल इथे 6000 0 - 0 आहे 0 0 0. आता इथे 6 आहे म्हणजे इथे 10 असणार आहे. ह्या 1 मधनं आपण इथे बॉरो करणार म्हणजे ह्याचं काय होणार आहे 9 होणार आहे कारण हा इथे बॉरो होणार आहे ह्याचा हा 9 होणार आहे आणि हा होणार आहे 10 आणि हा 1 होणार आहे 0 बरोबर. सो 10 - 6 इज 4. 9 तसंच राहिलं हे पण 9 तसंच आलं म्हणजे आन्सर काय आलं 9 म्हणजे 9,94,000 आणि प्लस आपल्याला काय करायचं आहे 9 करायचं आहे. हा जो 9 आहे तो आपल्याला इथे प्लस करायचा आहे. सो आन्सर काय मिळालं आपल्याला 9,94,009. चला इथे लिहून घ्या आन्सर मग 9,94,009 हे फायनल आन्सर आपल्याला मिळालं. चला आता नेक्स्ट सोडवूयात. सेकंड क्वेश्चन बघा काय आहे 102 ब्रॅकेट स्क्वेअर. आता 102 आहे म्हणजे आपण आता एक्सपान्शन फॉर्म्युला कुठला यूज करणार काय लिहू शकतो आपण इथे 102ला 102 इज इक्वल टू 100 प्लस 2 असं लिहू शकतो आपण बरोबर. म्हणजेच 102चा स्क्वेअर केला तर तो कशाचा स्क्वेअर होईल 100 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर होईल. म्हणजे मग फॉर्म्युला कुठला मिळाला इथे आपल्याला हा 100 आहे a 2 आहे b म्हणजे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मिळाला आपल्याला इथे. मग हा फॉर्म्युला इथे यूज करायचा. चला इथे लिहून घेऊ आपण 100 स्क्वेअर प्लस 2 इंटू 100 इंटू 2 प्लस b स्क्वेअर. सो इज इक्वल टू 100चा स्क्वेअर म्हणजे परत 2 0 म्हणजे त्याचे किती होणार 4 0. सो 1 2 3 4 प्लस 2 इंटू 2 इज 4 4 इंटू 100 इज 400. सो इथे येणार आहे 400 प्लस 2चा स्क्वेअर आहे 4. आता या सगळ्याची ॲडिशन करा किती येईल 10,404 मिळाला आन्सर आपल्याला. आहे ना सोपं एकदम. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. थर्ड काय दिलेलं आहे आता 97 स्क्वेअर 97 स्क्वेअर. मग आता इथे पण बघा 97 म्हणजेच काय
100 मायनस 3, बरोबर. मग 97चा स्क्वेअर म्हणजे काय होईल, 100 मायनस 3चा स्क्वेअर होईल. म्हणजे फॉर्म्युला कुठला मिळाला, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो इज इक्वल टू लिहून घेऊ आपण ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी, सॉरी बी म्हणजे येणार आहे 3 प्लस 3चा स्क्वेअर. सो परत इथे 100चा स्क्वेअर किती, 1 2 3 4 0 10,000 मायनस 3 2 जा 6, 6 इंटू 100 इज 600. सो मायनस 600 प्लस 3चा स्क्वेअर येणार आहे 9. सो इज इक्वल टू, आता 10,000 मधनं 600 मायनस करूयात. चला इथे साईडला करून बघूयात आपण. 10,000 मायनस 600, 0 0 या इथनं एक बारो गेला इथे, म्हणजे इथे 10 आला, इथे 0 आला. 10 मायनस 6 इज 4, 9 असंच येणार आहे. म्हणजे काय आलं आहे 9,400. आणि मग काय करायचं आहे, प्लस 9 म्हणजे काय आलं आहे 9,409. सो इथे फायनल आन्सर लिहा 9,409. हा कशाचा स्क्वेअर आला, 97चा स्क्वेअर. हे तुम्हाला वाटत असेल आपला इथे कुठेतरी फॉर्म्युला चुकतोय, काहीतरी आपला आन्सर चुकतोय, मग सरळ इथे 97चा जसा नॉर्मली स्क्वेअर करता तुम्ही तसा स्क्वेअर करून बघा की हे आन्सर येतंय का, म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं बरोबर आहे की चूक येते. चला फोर्थ सॉल्व करूयात. काय आहे 1005 ब्रॅकेट स्क्वेअर. आता 1005 आपण कसं लिहिणार, 1000 प्लस 5. सो 1005चा स्क्वेअर कसा लिहिणार, 1000 प्लस 5चा स्क्वेअर. फॉर्म्युला कुठला झाला, म्हणजे इथे ए प्लस बीचा स्क्वेअर. सो इज इक्वल टू 1000 स्क्वेअर प्लस 2 इंटू ए म्हणजे 1000, बी म्हणजे आहे 5 प्लस बी म्हणजे आहे 5चा स्क्वेअर, बी स्क्वेअर. सो परत इथे किती येणार, 3 0 येणार. म्हणजे 3 0 आहेत म्हणजे किती 0 येणार, 6 0 येणार. 1 1 2 3 4 5 6 प्लस 5 2 जा 10, 10 इंटू 1000 किती झाले, 10,000 झाले. सो इथे लिहून घेऊ आपण 10,000 प्लस 5चा स्क्वेअर म्हणजे किती 25. आता या सगळ्याची ॲडिशन करायची आहे फक्त. ॲडिशन केल्यावर काय मिळणार आहे 1 0, मग इथे आहे 10,000. सो इथे येईल 10 0 0 आणि मग आहे 25. सॉरी इथे येणार आहे 2, सॉरी मी इथे लिहून देते पुढे परत. 1 0 इथे 10,000, बरोबर. इथे हे 10 म्हणजे 10चे किती घ्यायला लागणार आहेत 2 0 आणि मग 25. सो खाली मी आन्सर लिहून देते परत, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. काय आलं आहे आन्सर 101005. चला इथे आपलं प्रॅक्टिस सेट 50 आपला संपलेला आहे. त्याच्यानंतर 51 जे आहे ते पण एकदम सोपं आहे, त्याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. तुम्हाला जर आवडलं असेल, मी शिकवलेलं कळलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.